अरे काय हवंय? ना मग मगाशी खीर बनवलीस ना, तो वेंकी सुटून आला म्हणून, ती दे ना, जेवायला बसलो आता. अहो नैवेद्यासाठी बनवली होती ती, देवापुढे ठेवली. हा मग काय आलं? अगं जो माणूस या घरात किराणा भरतोय त्याला तरी निदान खाऊ दे ती खीर, जाण ती खीर. वेळ काय काळ काय, काही ताळतंत्रच नसतं वागण्याला यांच्या. आई तुला हवी आहे का थोडी? नको. एक मुलगा सुटून आला तरी दुसरा तुरुंगात गेलाय ना रे. तुला हवी आहे ना, तू खा. हा म्हणजे वाया नको जायला. हे वीणा, हे काय बनवलंयस? हा ही खीर बघ कशी लागते ही. आई अगं नाचली वाटते. हा? मी तर ताज्या दुधाचीच बनवली होती. नीट गरम केलं होतंस ना? हो आई. अरे देवा, तिन्ही सांजेला असं दूध नासणं चांगलं नाही ग. देवा, आता आणखीन कुठली विपदा नको. लक्ष्मी, हा वेंकी कुठे बाहेर गेलाय का तू? नाही खोली ते हाक मारली मी त्याला. येईल नाहीये खोलीत, मी तिकडनंच येतोय. नाहीये म्हणजे जरा बघ बाई. अहो नाही, येईल इथेच कुठेतरी असेल. लक्ष्मी, अगं तू जेवायला बसूया असं म्हणालीस ना, म्हणून त्याच्या खोलीत गेलो. म्हटलं त्याला बरोबर घेऊन येऊ. तो खोलीत नाहीये, इतर कुठेही नाहीये. अगं अंगणात पण नाहीये. तो कुठे गेलाय? हो असेल, येईल. आई बाबा, हा? अंगणात चपलाही नाहीये त्यांच्या. अरे म्हणजे बाहेर कुठे गेला तो? आरतीला माहित असेल का? नाही, ती तर देवळात गेली आहे ना, नवस फेडायला गेली आहे. अरे देवा, आता हा न सांगता कुठे गेला? लक्ष्मी, अगं एवढी काळजी करण्याची काही गरज नाहीये. असेल कुठेतरी आसपास. मी बघून येतो. हा बघा जरा. हो, आलो चल. वीणा, फोन लाव त्याला, फोन लाव. पटकन चल.